महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणावर काल विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला। जवळपास 24 तास उलटून गेले तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या वतीने कोणत्याही प्रकारे अर्ज किंवा याचिका सर्वोच्च न्यायालयात किंवा कोणत्याही इतर उच्च न्यायालयात करण्यात आलेली नाही। दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नेमका काय निकाल दिलाय? त्यांनी 2018 ची घटना गृहीत धरली की 1999 ची शिवसेनेची घटना गृहीत धरली, यावरही वेगवेगळे दावे प्रतिदावे सुरू आहेत। त्याविषयी बोलण्यासाठी मी सोमेश कोलगे एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते ती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 11 मे रोजीच्या निकालानंतर। सर्वोच्च न्यायालयाने 11 मे 2022 रोजी जो निकाल दिला, 11 मे 2023 रोजी जो निकाल दिला, त्या निकालावरती खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया या महाराष्ट्रभरातून आणि माध्यम जगतातही उमटल्या होत्या। अनेकांना असं वाटलं की सर्वोच्च न्यायालयाने जे निकालपत्र सांगितलंय त्या निकालपत्रात पूर्णपणे उद्धव ठाकरेंचा विजय झालेला आहे आणि एकनाथ शिंदेंचं सगळं चुकीचं होतं असं त्या निकालपत्रात म्हटलेलं आहे। असा एक समज हा अनेकांचा झाला होता, कारण निकालपत्राचं वाचन कसं करायचं याविषयीची खूप कमी माहिती आपल्याला होती। किंबहुना सर्वोच्च न्यायालयातील किंवा कुठल्याही जजमेंटची केसची इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा अलीकडल्या काही वर्षात कधीही झालेली नव्हती। तितक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या प्रकरणाची झाली होती। त्यामुळे अनेकांना असं वाटू लागलं की हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिलेला कौल आहे तर एकनाथ शिंदेंच्या विरोधात आहे। पण मुळात आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत असताना एक घटनापीठाची स्थापना केली होती। कॉन्स्टिट्यूशनल बेंचनी एका कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशन करण्याचा प्रयत्न केला आणि ते होतं की पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी या दोघांपैकी जास्त अधिकार किंबहुना शेड्यूल 10 खाली व्हीप नेमण्याचे अधिकार कोणाला असतात तर ते पॉलिटिकल पार्टीला असतात असं म्हटलं गेलं होतं। पण याचा अर्थ पॉलिटिकल पार्टी म्हणजे नेमकी कोणाच्या मालकीची? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या मालकीची, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मालकीची, वंचित बहुजन आघाडी प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांच्या मालकीची असं गृहीत धरून आपण चालू शकतो। परंतु कायद्याच्या दृष्टीने परिस्थिती तशी नसते। कायद्याच्या दृष्टीने कोणती संघटना कोणता पक्ष कोणाच्या मालकीचा आहे यापेक्षा तो पक्ष मग कार्यकर्त्यांच्या मालकीचा आहे का, तो सदस्यांच्या मालकीचा आहे का, तो मतदारांच्या मालकीचा आहे का, की मग तो नेत्यांच्या मालकीचा आहे? नेत्यांमध्ये सुद्धा सर्वोच्च स्थानी बसलेल्या, उद्या भाजपचं नाव घेतलं तर नरेंद्र मोदी अमित शहांच्या मालकीचा आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। आणि असा प्रश्न जर निर्माण झाला तर मग 10वी अनुसूची जी राजकीय पक्षाला सर्वाधिक अधिकार देते पण त्याच वेळी त्या राजकीय पक्षाला ती सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेल्या आमदारांना अपात्र करण्याचेही अधिकार देते, मग तेव्हा सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेले आमदार आणि दुसऱ्या बाजूला एक राजकीय पक्ष, मग त्यावेळी निर्णय कसा झाला पाहिजे याचं कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशन हे सुप्रीम कोर्टाने मे 2023 मध्ये दिलेल्या निकालात सांगितलं होतं। खरं तर निकालपत्रामध्ये 2 भाग असतात, ज्याला अनेकांनी ऑपरेटिव्ह पार्ट वगैरे ही नावं आता ऐकली असतील कारण माध्यमांमध्ये त्याची चर्चा होते। पण कुठल्याही निकालपत्रात एक रेशो असतो, रेशो डिसेडेंडी म्हणतात, की ज्यामध्ये लॉजिक असतं की कोणतं लॉजिक एखाद्या निर्णयासाठी वापरलं गेलेलं आहे, आणि मग दुसरा भाग असतो तो कन्क्लुजनचा असतो, ज्याला निष्कर्ष म्हणतो आपण, किंवा जो प्रत्यक्ष निकाल असतो। आता सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या प्रकरणात जो निकाल दिला होता त्या निकालामध्ये एकूण 141 पानाच्या निकालपत्रामध्ये 140 पान क्रमांकावरती 139 पान क्रमांकावरती जो शेवटचा मुद्दा आहे त्या शेवटच्या मुद्द्यामध्ये त्यांनी राजकीय पक्षाला अधिकार देण्याबाबत सुतोवाच केलेला आहे। आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की पॉलिटिकल पार्टी ही व्हीप अपॉइंट करते, लेजिस्लेचर पार्टी व्हीप अपॉइंट करत नाही। पण त्यापुढे त्यांनी असं म्हटलं होतं की जर पॉलिटिकल पार्टीत म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली असेल किंवा राजकीय पक्षात मतभेद असतील तर त्यावेळेसच्या विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष कोणाचा आहे याविषयीचा निर्णय स्वतंत्र चौकशी करून घ्यायचा आहे। आणि म्हणून त्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलं होतं की म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती किंवा एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी करण्यात आलेली नियुक्ती अवैध ठरते। आता या एका मुद्द्यावरून अनेकांचा निष्कर्ष असा झाला की भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध ठरली म्हणजे सुनील प्रभू यांची नियुक्ती वैध ठरली।
पण तसं सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हटलेलं नाही संपूर्ण निकालपत्रामध्ये। त्याचवेळी एकनाथ शिंदेची नियुक्ती अवैध ठरली असं म्हटलं असलं तरी सुद्धा वैध नियुक्ती कोणाची आहे याबद्दल सुप्रीम कोर्टाने कुठेही भाष्य केलेलं नाही। आता कायद्यामध्ये कधीही असं नसतं की उजवीकडे जायचं नव्हतं असं म्हटलं याचा अर्थ डावीकडे जायचं होतं असं कोर्टाने सांगितलं असं नाही। ज्यावेळी कोर्टाला सांगायचं असेल त्यावेळी कोर्ट स्पष्टपणे सांगतं की तुम्हाला डावीकडे जायचं होतं की उजवीकडे जायचं होतं। पण तुम्ही जे केलंय त्याबद्दलचे अनालिसिस करत असताना कोर्ट जेव्हा त्याच्या टेक्निकॅलिटीज तपासतो तेव्हा कोर्ट म्हणतं की जे झालंय ते चुकीचे असं म्हटलं गेलं। दुसरा एक जो मुद्दा जो भरपूर मिसइंटरप्रेट झाला असं माझं प्रामाणिक मत आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही स्टेटस को अँटे म्हणजे पूर्वस्थिती आणण्याबाबत विचार करू शकलो असतो। यावरूनही अनेकांनी असा अर्थ काढला की याचा अर्थ जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं। परंतु सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की आम्ही त्याबाबत विचार करू शकलो असतो। उदाहरणार्थ जी घटना घडलीच नाहीये त्या घटनेबद्दल विचार कसा केला जाऊ शकेल हे कोर्टाचं बेसिक प्रिन्सिपल आहे कुठल्याही विषयामध्ये की कुठल्याही इमॅजिनेशनवर एखाद्या व्यक्तीने खून केला म्हणून त्याची ट्रायल आपण कशी चालवू आणि मग त्याला आपण कशी शिक्षा करू अशी चर्चा कधीही कोर्टात होत नाही। जी घटना घडली त्या घटनेचं ॲनालिसिस आणि मग कायद्याच्या दृष्टीने ती घटना योग्य होती चुकीची होती बरोबर होती योग्य किंवा अयोग्य यापैकी काहीच नव्हती अशा प्रकारचे निर्णय हे कोर्ट करू शकतं। आणि हे जे दोन मुद्दे होते की भरत गोगावलेंना त्यावेळी अवैध ठरवलं आणि सुनील प्रभूंना वैध ठरवलं असा जो अर्थ काढला गेला पण तसं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं नाही। जर न्यायालयाला म्हणायचं असतं तर कदाचित सर्वोच्च न्यायालय तसं म्हणू शकलं असतं। आता त्या पुढचा मुद्दा मी जो तुम्हाला सांगतोय तो अतिशय महत्त्वाचा आहे की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या की प्रत्येक पाऊल त्यांनी प्रत्येक कार्यवाही महाराष्ट्रातील कोणतीही गोष्ट घडली की ते थेट सुप्रीम कोर्टात येत होते। पहिल्यांदा एकनाथ शिंदेंना त्यांनी अपात्रतेची कारवाई सुरू केली म्हणून एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात गेले मग त्याच्यावरती स्टे मिळाला मग स्टे मिळाल्यानंतर मग एकनाथ शिंदेंना आणि यांचे राज्यपालांनी त्यांना बहुमत चाचणीचे आदेश दिले म्हणून ते पुन्हा स्टे मागायला सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला मग पुन्हा त्यांनी नव्याने राज्यपालांनी यांचं वोट ऑफ कॉन्फिडन्स सिद्ध करण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना दिले किंवा मुख्यमंत्री बनवण्याचे निमंत्रण देण्याचे अधिकार दिले। त्यावर सुद्धा लगेच उद्धव ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टात गेला होता। त्यामुळे त्यांनी प्रत्येक स्टेप ईच अँड एव्हरी स्टेप ऑफ स्पीकर ही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केली होती। पण कालचा अध्यक्षांचा निर्णय मात्र 24 तास उलटून गेले तरी सुद्धा चॅलेंज झालेला नाहीये। तो का चॅलेंज झालेला नाहीये किंबहुना हा चॅलेंज खरोखर होऊ शकतो का आणि जरी कालच्या निर्णयाला विधानसभा अध्यक्षांच्या जर सुप्रीम कोर्टात किंवा उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं तर नेमकं काय होऊ शकतं यासाठी आपल्याला ज्या किहोटो केसचा वारंवार उल्लेख झाला ती 1992ची केस काय होती हे समजून घ्यावं लागेल। 10व्या अनुसूचीमध्ये ज्यावेळी तुम्ही कोणत्याही आमदार अपात्रताविषयी किंवा कुठल्याही लोकसभेच्या खासदार राज्यसभेच्या खासदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय करता त्या विरोधात अध्यक्षांचे निर्णय हे कुठल्याही प्रकारे अपील केले जाणार नाहीत। नो अपील शॅल लाय असं एक वाक्य हे शेड्यूल 10 मध्ये आहे। त्याचा अर्थ असा होता की अध्यक्षांचे अधिकार हे ॲब्सोल्यूट असतील आणि कुठल्याही आमदार खासदाराला अपील करता येणार नाही। स्वाभाविक एखाद्या व्यक्तीने आपली आमदारकी मिळवणं आमदार म्हणून निवडून येणं हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे कॉन्स्टिट्यूशनल लीगल राईट आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा कॉन्स्टिट्यूशनल लीगल राईट अशा प्रकारे अध्यक्ष नाकारू शकतात का या आधारावर शेड्यूल 10 10व्या अनुसूचीच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान देण्यात आलं होतं 1992 साली। आणि 92 साली जो निकाल आला त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की अध्यक्षांचे अधिकार ॲब्सोल्यूट असले तरी सुद्धा जो कोणताही आमदार ज्याच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली असेल तो स्वतःच्या घटनात्मक मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनल कोर्टामध्ये अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतो। आता इथे सगळ्यात मोठी गंमत आहे जी कालच्या संदर्भाने आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र केलेलं नाहीये। आता याचा अर्थ टेक्निकॅलिटीज ज्या आहेत म्हणजे व्हीप कोणाला नेमलं किंवा मग त्यांनी कोणते मुद्दे कन्सिडर केले
हे खरोखरच कोर्टामध्ये चॅलेंज होणार का, तर याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे। पण थेट जर कोणताही आमदार अपात्र ठरला असता तर त्या आमदाराला स्वतःच्या वैयक्तिक घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन झालं। मी घटनात्मक म्हणतोय, मूलभूत अधिकार म्हणत नाही। मूलभूत अधिकार आणि घटनात्मक अधिकार वेगवेगळे आहेत। घटनात्मक अधिकाराचं उल्लंघन झालं म्हणून त्याला थेट कुठल्या तरी कॉन्स्टिट्यूशनल कोर्टामध्ये अनुच्छेद 226 किंवा 32 खाली अर्ज दाखल करता आला असता का, याचिका दाखल करता आली असती। आणि आजपर्यंत नबाम रेबिया असेल, कियोतो असेल, या सर्व याचिका या एका तत्वाच्या आधारे एंटरटेन केल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मोठ्या चातुर्याने आणि मध्यम मार्ग काढत जो निर्णय काल दिला, त्या निर्णयामुळे आता दोन्ही गटाचे आमदार थेट कोर्टात जाऊ शकणार नाहीत। कोर्टामध्ये गेले तरी कोर्टाच्याही अधिकारांवर मर्यादा असतील, कारण त्या 92च्या निकालपत्रात जे म्हटलंय त्यानुसार वैयक्तिक आमदारांच्या अधिकाराचं संरक्षण होऊ शकतं, परंतु पक्ष म्हणून किंवा शेड्यूल 10 नुसार केस व्यवस्थित डिसाईड केली की नाही केली याबाबतची चर्चा ही कॉन्स्टिट्यूशनल कोर्टात होऊ शकत नाही, असं त्या 1992च्या खटल्यातून दिसतंय। आणि अध्यक्षांना त्याविषयीचे ॲब्सोल्यूट अधिकार आहेत असंही दिसतंय। त्यामुळे एका अर्थी काल विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय केलाय त्या निर्णयाबाबत थेट आव्हान दिलं जाणं किंवा त्या निर्णयाला फिरवणं जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये। पण दुसरा मुद्दा स्वाभाविकच, मे 2023 मध्ये जे निकालपत्र आलं ते निकालपत्र म्हणजे सुप्रीम कोर्टाचा लॉ आहे, लॉ डिक्लेअर्ड बाय सुप्रीम कोर्ट आहे, कॉन्स्टिट्यूशनल लॉ आहे। आणि त्या लॉचं व्यवस्थित अंमलबजावणी झाली की नाही या मुद्द्यावर कदाचित भविष्यात खल होऊ शकतो, पण त्यावर चर्चा कधी होईल, त्यावरती निर्णय कधी होईल याबाबत कोणतीही कालमर्यादा आखणं हे कठीण आहे सध्याच्या घडीला तरी। तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात, तुम्हाला आवडला असला तर शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।